हाय हॅलो नमस्कार. मी आहे हर्षलता कुकविथ मी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत. तर आज आम्ही बनवणार आहे फणसाची भाजी. तर फणस हे मार्केटमधूनच असं कट करून आणलेलं होतं अर्धा किलो. तर मग मी असं इथे शिजू लावलं गंजामध्ये. याच्यामध्ये थोडं मीठ आणि हळद टाकली. आधी धुवून घेतलं ते, नंतर मग पाण्यामध्ये असं गॅसवर ठेवून दिलं. ह्याला काही फार मी वाटण बनवलेलं नाही आहे. जे माझी कांदा लसूण कोरडी चटणी आहे तेच मी या फणसाच्या भाजीला टाकणार आहे. तर अशा प्रकारे मी बाजूला इथे फणस उकडून घेत आहे. म्हणजे ते आधी उकडूनच घ्यावं लागते आपल्याला. तर हे आम्ही असं उकडून घेत आहे. तर तोपर्यंत आपण इकडे पुऱ्या बनवणार होते मी याच्यासोबत. कारण की रस वगैरे बनवला होता, तर मला फणस आवडत नाही जास्त. तर मग मी रस आणि पुरीच जेवणार होती. तर मग इथे मी तेल वगैरे टाकून घेते कढईमध्ये. फणस आपलं शिजून झालेलंच आहे तिकडे. तर इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, तापलेलं आहे तेल. तर अशा प्रकारे आपण साध्या सिंपल पद्धतीने फणसाची भाजी बनवणार आहे. अगदी खूपच साध्या पद्धतीने, काही तामझाम नाही, याला काही मसाला वाटण वगैरे नाही. तर घरगुती आपल्या मॅजिक बॉक्समध्ये जेवढं असते तेवढ्यामध्येच आपण फणसाची भाजी खूप स्वादिष्ट पण एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. पण खूप अप्रतिम झाली होती ती भाजी. तर अशा पद्धतीने आपण लसूण आणि काय अद्रकची पेस्ट बनवलेली होती तेच आपण याच्यामध्ये घातलेली आहे. आणि जिरं मोहरी ते टाकलेले आहे तेलामध्ये. तर अशा पद्धतीने हे छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर याच्यामध्ये आपलं फार मसाले टाकलेले नाही आहे. सिंपल पद्धतीने आपण फणसाची भाजी बनवत आहे. फणस म्हटलं की भाजी बनवण्याचं भरपूर जणांना टेन्शन येते. याचा मसाला काढा, वाटण करा, खूप सारं तामझाम करा. पण मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला फणसाची भाजी कशी बनवायची झटपट तेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यामध्ये आपण मीठ टाकून घेत आहे. मसाला टाकल्यानंतर, मसाला म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर तिखट आणि हळद जे माझ्या मॅजिक बॉक्समध्ये आहे ते सर्व मी त्याच्यामध्ये आता टाकणार आहे. तर माझी मिरची पावडर फार तिखट नाही आहे, म्हणून तुम्हाला दिसते की मी भरपूर टाकते, पण तिखट नाही आहे ते पावडर. साधारण मी 2 चम्मच नेहमी जेवणाला टाकते. तर अशा पद्धतीने बघा तुम्ही, काही मसाला वगैरे टाकलेला नाही मी याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपण हे उन्हाळ्यामध्ये अशा भाज्या करत असतो नेहमी. रस वगैरे राहते, सरगुंडे राहते. तुम्ही बनवता की नाही? माझ्याकडे सरगुंडे रस आम्ही खूप प्रमाणात खातो आणि उन्हाळ्यातच खातो आम्ही ते. मग संपून टाकतो तेवढे सरगुंडे. तर तुम्हाला माहीत आहे की नाही सरगुंडे हा प्रकार. तर मसाला झालेलाच आहे आपला आणि फणस पण छान शिजून झालेला आहे. याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं असं. तर अशा पद्धतीने आपण सिंपल पद्धतीने मसाला म्हणजे फणसची भाजी बनवत आहे. तर मी रस बनवून ठेवलेला होता. खूप छान आंबे होते ते, आंबट गोड लाल कलरचे. तर त्याचा मी आधीच रस बनवलेला होता आणि पुऱ्या बनवलेल्या होत्या. पुऱ्या आणि थोड्या चपात्या बनवलेल्या होत्या. तर मी पुऱ्या आणि रसच जेवणार होती. बाकीच्यांसाठी मी फणस आणि थोड्या चपात्या आणि भात वगैरे बनवलेला होता. तर अशा पद्धतीने सगळेच जण काही रसाने सरगुंडे पोळ्या खात नाही. तर मला खूप आवडते रसाने पुरी. तर भाजी मला पाहिजे नसते. उन्हाळ्यामध्ये मी जनरली रसाने चपात्या, छान तूप वगैरे लावून पराठे जेवत असते. आणि सरगुंडे शेवड्या हे मला रसासोबत तर खूपच आवडते. हा माझा आवडीचा पदार्थ आहे. रस असला की काही बघावंच लागत नाही. माझं तर एकदम छान जेवण होते. पण बाकीच्यांसाठी पण, आपल्याला घरच्यांसाठी पण भाजी बनवावी लागते. तर मग असं आम्ही मार्केटमधून फणस आलेलं होतं. तर मग अशा पद्धतीने सिंपल पद्धतीने मी अशी भाजी बनवून घेतलेली होती फणसाची. ही आपली ऑलमोस्ट तयारच आहे भाजी. बघा किती लवकर आणि सोप्या पद्धतीने मी फणसाची भाजी बनवलेली आहे. काही गोष्टी आपण खूप कठीण करून बसतो. आपल्याला खूप टेन्शन येते मग जेवण बनवण्याचं. पण असं काही नसते ते. तर खूप टेन्शन घ्यायचं नाही. अगदी सोप्या पद्धतीने पण आपण काही भाज्या बनवू शकतो आणि लवकर होतात. असं आपलं लसूण आणि अद्रकची पेस्ट करून ठेवली की आपल्या भाज्या कशा लवकर बनतात. आणि कोरडे मसाले तर आपल्या सोबतीला नेहमीच राहतात. थोडं पाणी टाकून घेतलं याच्यामध्ये आपण. बघा तुम्ही, अशा पद्धतीने मी थोडं
जास्त नाही टाकलं पाणी, अर्धा पेला पाणी टाकले. आणि ते फणस शिजलेलंच आहे, त्यामुळे आपल्याला फार काही शिजवायची गरज नाही त्याला. तरी येईपर्यंतच आपण त्याला गॅसवरती ठेवणार आहे. तर आमच्याकडे फणसची भाजी खूप आवडते, म्हणून मला नाही आवडत जास्त ती भाजी. तर अशा पद्धतीने आपण हे फणसची भाजी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. तर बघा तुम्ही, किती छान आपली ते भाजी झालेलीच आहे. तुम्ही भातासोबत फक्त भात केला तरी राईस, जिरा राईससोबतसुद्धा खाऊ शकता. हे इथे बघा मी असं छान घट्टसर रस करून घेतलेला आहे. आणि त्यासोबत तर कुरड्या पाहिजेच असते आपल्याला. तर मी माझ्यासाठी सरगुंडे रस वगैरे असा केलेला होता माझा बेत. तर मी अशा पद्धतीने इथे सरगुंडे आणि रस मी घेतलेला होता. कुरड्या पण तळलेल्या होत्या. आता उन्हाळा म्हटलं की आपण सर्व प्रकारचे वाळवण करतच असतो. मग ते उन्हाळाभरच आपल्याला सुट्ट्या राहते, म्हणून आपण ते दररोज तळत असतो पदार्थ. की तुम्हाला वाटेल की दररोज ही तळण खाते म्हणजे कुरड्या वगैरे, पण हे रस असला म्हणजेच अशा पद्धतीनं सर्व आपण खातो. बाकी मग डब्यांमध्येच ते राहते. तर अशा पद्धतीने हे आपला रस आणि चपात्या वगैरे आपण केलेल्या होत्या. तर कटलची आपली फणसची भाजी, कटल पण म्हणतात त्याला, आपली फणसची भाजी इथे. आणि ह्या पुऱ्या, ही आहे आपली दुसरी डिश परत. तर इथे रस आणि हे आपली फणसची भाजी आणि पुऱ्या, हे राईस, हे अशा पद्धतीनं आपलं जेवण बनवलेलं होतं. अशा आमच्याकडे जेवण बनते. तर तुम्ही कसं बनवता मला नक्की सांगा. तर भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, मग बाय.